नमस्कार मंडळी, मी मीरा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे माझ्या कोकणातल्या जाऊबाई. तर मी व्हिडिओ टाकला होता ठाकरी मिरचीचा. तर आज आमच्या मिरच्यांना आम्ही पुरण घालतो आहे. ते कसं घालतात ते तुम्हाला मी दाखवते. चला, हे बघा. हे पुरण घालून आम्ही आमच्या शेणकीमधलं शेणखत वापरतो आहे. मिरच्यांना पुरण घातलं ना तर थोड्या मिरच्यांसोबत आम्ही वांग्याची रोपं पण लावलेत बघा. अजून छोटे आहेत. हे बघा, असं गोल करून यामध्ये शेणखत आणि हे खत टाकलं जाईल आणि मग मातीवर करून याला पुरण घातलं जाईल. असे सगळे गोल 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 केलेले आहेत बघा. तर मंडळी, मी ॲमेझॉनवरनं भाजीचं बी मागवलं होतं. हे बघा, हे मुळं आहे, मेथी आणि हे काय मलाच माहिती नाही. हे बघा, आणि आमच्या आवारात कुठली भाजी आहे चला दाखवते. हा मुळा लावलाय आणि घेवडा. हा बघा, तुम्हाला माहिती आहे का, घेवडा आता फुलायला लागलाय. हे बघा. तर इथून हे सर्व घेवडा लावलाय. ह्या साईडला लाल माठ, ह्या साईडला कोथिंबीर आणि ही बघा चवळी. ही पूर्ण चवळीच लावलेली आहे सर्व. हे बघा. आणि मी जी ऑनलाईन भाजी मागवली होती ही कोथिंबीरचं लावलं, हे पण ऑनलाईनच मागवलं होतं. शेपूची भाजी, पालक, हे ऑनलाईन मागवलेल्या बियाणाचं केलं होतं. हे बघा, हे काय लावलं होतं माझ्यात लक्षात नाही, त्याचं नाव काय आहे ते. आणि इकडे फरस बी लावली, अजून छोटे छोटे आहेत ते. अजून दाखवते. हे बघा, हे भोपळ्याच्या बिया इथे लावल्या होत्या. आणि ही काकडी आणि चिबूड, हे पण ऑनलाईनच मी मागवलं होतं. आणि तिकडे हे बघा, हे पडवळचं लावल्या होत्या बिया, साधारण आता आल्या आहेत वरती. हे बघा, हे बघा, लाल माठ तुरायला लागला. लाल माठ आता नंतर याचं बी काढून नंतर परतच्या वेळेला ते कामी येईल. बघा, बघू शकता. आधी खत घालायचं, नंतर हे घालायचं ना. आधी शेण घालायचं. अच्छा, हां. आणि नंतर मग माती वर करायची ना. उंदराने अजून तोडलेत ना हो. तर मंडळी, सगळ्या मिरच्यांना पुरण घालून झालंय. बस आता पाण्याने शिंपायचं, भरपूर पाण्याने शिंपायचं. हे झालं. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.